छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर नमस्कार मंडळी, मी समाधान पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल, ज्याचं नाव आहे आम्ही मोठे ओमकार आगरी किंग जय हनुमान। तर दरवर्षीप्रमाणे आपण दिवाळीला किल्ला बनवतो, तर या वर्षी पण किल्ला बनवायचा आपल्याला, मुरुड जंजिरा किल्ला बनवायचा आहे। तर आपण सुरुवात करूया मित्र, हाय कर हाय। तर चला सुरुवात, किल्ला बनवायला सुरुवात करतो दरवर्षीप्रमाणे मस्तपैकी। तर रात्री 11 वाजता आलो, कोबा टाकला आणि एवढ्या इटाचा थर लावून घेतला। तर आता एवढ्या इटा आणल्यात मस्तपैकी, पेंट मुकला आता जस्ट, तर पूर्ण लावून घेऊया मस्तपैकी आणि सिमेंट वगैरे लावून घेऊ, जे आपल्या बनवायचा आहे मुरुड जंजिरा। तर बघूया, तर चालू आपला छत्रपती शिवाजी महाराज की जय। किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की, स्माइल दे इकडं बघ, इथून एवढं आपलं रेडी झालेलं आहे। तर आता तू उठलेला आहे, तर काहीच आपण आता काय करू, मस्तपैकी इटा लावले, त्याच्यावरती सिमेंटचा पाणी करून टाकू मस्तपैकी, म्हणजे फटीफटीनं जातील आणि म्हणजे आपलं पाणी वगैरे लिकेज नाही होणार, ते करून घेऊया आता पहिले। बघा काहीच मी तासनी सुरुवात केलेली आहे मस्तपैकी। ओहो ओहो ओहो, बघा भरपूर मोठा घेतलाय बनवायला, म्हणजे जागा थोडी मस्तपैकी असं सर्वांना आवडला पाहिजे, मस्तपैकी छान पैकी असं। मितांश हाय कर। आज आहे रविवार आणि आम्ही चालून किल्ला बनवण्यासाठी चिखल आणायला। तर 6:50 झालं, झोपूशी उठून चालून आम्ही लगेच हेमू आहे, हेमू आणि मानसिकाने मच्छी चालू होते। तर बघूया, सगळा सुरुवात तर केली आहे आज। आज असं ठरवलं पूर्ण करायचं आहे, म्हणजे त्याला बघूया जेवढा होईल तेवढं करू। पुशीच उठवली वंशी, झोप आली आणतोय, या या या। तर चला पिशवी घेतल्या मस्तपैकी, चला बसा। आगमन झालंय मस्तपैकी आणि याचे मच्छर होते काय, आम्ही चिखल नाही मला आलो तर नुसता थैते ना, ते जा काढ जा मानसी असं काय आला। अरे फावडा घेऊन गेला, अरे फावडा दे, फावडा दे। याचे मच्छर होते, काढ जरासा, जा पल जा जा दर भाऊ का आला गावात। बघा काहीच मेहनत बघा, मेनू काढला, इतका मिनिट काढला घंट्या। चिखलाचे 2 गुन्हे आणले, तिसरी आणली आणि पट्टापट पट्टापट ते या साईडला इकडे करायला रिक्षा घेऊनच गेलो डायरेक्ट चिखल आणायला। किती राहिला गुन्हे काढचा अजून, बघू 2 आहेत, एक आहे, चल ती काढचं। त्यासाठी लाल माती नाही लावलं मस्त आहे की, हे बघा ही नुसती मोबाईलवर। बाबू फोड, चल भरचं फोडून दे, मी भरते नाही ते रिक्षा, गाडी पुढे येते लागलं तर। चल ये लाल माती, लाल माती असं काय बोलतं, मुरम। चला पटापट 4-5 गुन्हे घेऊ आणि जाऊ मग। चला लाल माती आणली, ती जरासं चालवून घेऊ, म्हणजे मस्तपैकी नीन माती टाकू थोडीशी। तर चला मंडळी, आपण किल्ला बनवणार महाराजांचा, तर महाराजांचं पहिलं पूजन करून घेऊया मस्तपैकी। हार घालतो महाराजांना, हा ओके, इकडे बघ मस्त टिकला लाव, टिकला लाव लावून। केलेले उसाकले फटाकडा लावला, तर लाल मसाला वगैरे इटा वगैरे आणलेले आहेत आणि मानसबाई आणि हेमूबाई 2 जण आलेले। जय एकदा बोल, बोल एकदा बोल। मितांश भाई नारळ फोडते, आता जोरात उलटा फोडते, सरळ बोल, जोरान दुर्गर जोरान। छत्रपती शिवाजी महाराज के
आता आपण किल्ला बनवायला सुरुवात करूया. तर छत्रपती शिवाजी महाराज के जंजिरा किल्ल्याचा डायरेक्ट मॅप आणलेला आहे बघा नकाशा म्हणजे. तर त्या हिशोबाने पहिले आखून घेऊ. अशी आखून घेते पहिले आणि मी तशी पेंटिंग करते असं. काहीच त्याचा नकाशाच आखते. एकदा आखला परत फोडला परत आकाला घेतला. आम्ही तयारीशी तर बसलोय सुरुवात करायला कालवाला. म्हणजे पूर्ण नकाशा आखून झालेला आहे. तर त्या विटा आता इथे मस्तपैकी बसवून घेऊ सिमेंटची. कारण की साईडला सिमेंट कायसाठी लावतो की पाणी आहे तो साधारण एवढा तरी साठून राहिला पाहिजे. त्याच्यासाठी सिमेंट आपण वापरतो. नंतर जो बाकीचा वरचा भाग आहे तो आपण पूर्णपणे चिखलाने बांधणार आहोत. त्याच्यासाठी चिखल पण आणलेले आहेत 4 गोणी. तर जेवढा लागेल तेवढा म्हणजे जेवढा करता येईल त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करू. जसा नकाशा आखलेला त्या हिशोबाने मस्तपैकी इटा वगैरे लावून घेतात. आणि फॅन पाहू शकता तुम्ही पाहायला इथे आलेले आहे. पाय पडत झाले. चला मस्तपैकी आता पहिला थर म्हणजे किल्ल्याचा नकाशा आपला त्याच्या इटा लावल्या आणि तो त्याला पूर्ण भराव करून घेतो. आणि त्याच्यानंतर याच्यावरती थोडासा गॅप ठेवून आणखी एक थर येईल. नंतर त्याच्यावरती जे जंजिरा किल्ल्यामध्ये ज्या तलाव वगैरे आहेत मंदिर आहे ते वगैरे जे सर्व काय ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. काय का नाही इकडं गाईच. आणि यो काय आणलास डगरा आणते काय आणला शिकायला तुरी घेतली. काहीच सिमेंट वापरण्याचं कारण म्हणजे पाणी येतो आपल्याला त्याच्यामध्ये साठून राहिला पाहिजे. त्यासाठीच फक्त सिमेंट वापरलं. त्याच्यानंतर वरती आपण पूर्ण आता मातीचं काम करणार आहोत. हां चला काहीच ते बुरुज जे साईडला आहेत ते बांधायला सुरुवात केलेली आहे. पहिला बुरुज बांधून झालेला आहे. माणसाने हवा मस्तपैकी बांधलाय. काम चालूच आहे. बघा 1 2 3 4 5 जण बघ म्हणजे करतात. मी आताच करून बसलो इथे थोडासा. आणि समूह काय नाही करत. क्रेडिट नुसता समूह घेवायला येऊ नको. हां तर आता एक थर झाला आपला तर दुसरा थर देतात मस्तपैकी चिखलाशी चालूच आहे. तू काय करतस मी एक चल तुम्हाला चिखल देऊ काय. त्यांना काय लागलं तर मी देतो. सध्या आता मी म्हणजे काय लागलं तर त्यांना पटापट हाताशी मंडळी आपली पिसाली सगळी. टिंगल पण करतात थोडीशी माझी. या काय याला काय जवाब विवाला देस. हे बघ बसला असा काय बाबा पुढे या का आपस कॅन्डी आपस. हे बघा पहिला थर झाला तर दुसरा थर देतात मस्त वेगळे. तर काम चालूच आहे आपला मस्त. यो मागते नुसतं मी तो चिखल वगैरे भरपूर आणलेला आहे. काम चालूच आहे. सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे. सगळ्यांची मेहनत हा बघते फोन आला ते दरवर्षीप्रमाणे चेंजेस करायचं असते. म्हणजे येऊ संधी असा न झाला तसा न झाला तर आता हे बघा थोडंफार चेंज करतात. बघूया आता. तू काय तुला काय वाटतंय काम कसं आहे मस्त ना थोडंफार चेंजेस करतात चालूच आहे. आणि या साईडला आहे बघा कौशिक आणि अंश हे तो त्याला माती मळून देते. आणि कौशिक हे बघा
घर बनवतोय मंदिर सांगितलं तर मंदिर. आता तोप घेतले बनवायला तोप. तर घर बघा, हा बघा कसा घर बनवलाय बघा. हे बघा एक नंबर. तर बघू त्या बनवते तो मस्त पैकी. त्याला सांगितलं मी घर वगैरे बनव आणि तोपी वगैरे बनव. कलाकारी बघा त्याची एक नंबर आहे कलाकारी. काही तोप बनवते सध्या. आणि मित्रांच्या दाखव बाबू. हे बघा तोप बनवले मस्त पैकी. म्हणजे काय इकडं बा इकडं बा इकडं इकडं बा काय जो बघा मंदिर वगैरे कसला बनवलं कौशिक. दाखव दाखव दाखव. मस्त पैकी याच्या काहीच बघा एवढं काम पूर्ण झालाय म्हणजे चालूच आहे. थोडासा भाग वाढवलाय तो. साईडला मानस भाई, या साईडला पेमू बाय आणि मिताज बाय. काय हाय का बाबा. हाय हाय. आणि हा हॅपी दिवाळी. इकडं बा इकडं बोल बोल हॅपी दिवाळी. हे बनवतो मस्त विकत. बघा आता मंदिर बनवलंय दुसरं आहे. कौशिक नारंगी का यो ये गपचूप फटाके लावतो. नागबुली का ही नागबुली लावली यावी. ते लावा मुन्नाबाई डुला या लागला बाबा. मुन्नाबाई डुला या लागला. तो नागोबा आला. हा पहा आपला जंजिरा किल्ला एवढा रेडी झालेला आहे. कौशिक आणि कलाकार आहे बघा त्याची. हे बघा त्याला बोलून मशीद एक बनव मस्त पैकी. हे बघा कसे बनवलंय लगेच. तू काय बनवतेस. किल्ला. वा 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 वा. गाईज हे बघा त्याने बनवलेला हा मंदिर बनवला आहे. त्याच्यानंतर हा घर बनवला आहे त्याच्या बहिणीने. आणि हा घर त्यानेच बनवला आहे. आणि तोफा बघा कशा बनवल्या त्याने. छोटासा एक घर बनवला आहे. त्याच्यानंतर हा बघा राजवाडा बनवला मस्त की. तो आपण उद्या लावू किल्ल्याला नक्की. चला मंडळी गेल्या वर्षी ते मावले होते जे आपण ठेवलेले तर काय कंडिशन मध्ये ते बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की बघा एवढा काम चाललेलं आहे आपला. आणि पेंटिंगचं काम इकडे चालू केलं आहे मस्तपैकी. कौशिकाला काय बोलतात किल्ल्यावरच्या किनारा बनवतोय तो त्रिकोणी मस्तपैकी. कुठली माती आहे. गणपतीची माती आहे. म्हणजे पेंटिंग त्याला कराच नको डायरेक्ट. आणि मानस भाई आपलं पेंटिंग करते. आणि पेमू बनवते थोडीशी चिकल लावते म्हणजे कॉर्नर देते. आणखी ओके ठीक आहे. जरासा ब्रेक घेतला. सकाळी थोडासा काम केला किल्ल्याचा आपल्या. आणि मस्तपैकी आता मानसी एकटीच करते. मी आता जे चालूच खाडीतून. तर मानसी पण ए वाजू नको.
चिरा वगैरे गेल्यात ते भरते मस्तपैकी. आणि मस्तपैकी किल्ल्याचं काम चालू आहे आपला. आणि हे बघ मस्तपैकी लावायला येतात आपले हे किल्ल्याच्या वरती मस्तपैकी ते पेंटिंग देखा मस्त की पेंटिंग मस्तपैकी केलं आहे. राजवाडा त्यांनी बनवलं आहे. कलरिंग बाबू दाखव सरळ असा ऊन जाम लागते. पंखा लावला जरा मस्तपैकी. आणि आपला किल्ल्याला थांब एक मिनिट हां काम बाकी आहे थोडंसं आणखी. आणि नंतर पेंटिंगला सुरुवात करू आपण. जाम लागते माती वापरतो मस्तपैकी. गणपती बनवतात ती माती आहे तेच मातीचा वापर करतो एवढं मस्तपैकी. आजच्या पूर्ण करून घेऊ काम. कारण की उद्या स्पर्धा आहे किल्ल्यांची. म्हणजे जर किल्ले पाण्यासाठी येणार आहे तर थोडासा बाकी आहे सगळा आजच्याच पुरा करून घेऊ. गाईज मस्तपैकी किल्ल्याचं काम आपला होत आलेला 80% किल्ल्याचं काम ओके झालं आहे. आणि बघा पाऊस बघा बघा वाट लावली पावसाने बघा झाकून ठेवलं आहे. आता काय आता करू शकत नाही आपण. बघू आपण काही किल्ला करणार 100%. पण पाऊस गेला तर कारण की आता ओढला तर थोडा जरी पाणी लागला तरी खराब होईल. कारण की आता कलरिंग चालू केलेली आहे आणि खूप मेहनत पण आहे आपली. 8 दिवसाची मेहनत पण आहे. तर पावसाला सगळी जा बाबा बाकी काही नाही. ओके किल्ला झाकला आहे हे बघा. पाणी एक बेकार आहे. हवा पण आहे पाणी पण आहे. एकदम बेकार आहे अवस्था केली आहे. बघा बेकार तुफान आला आहे. बघूया काय आता करता येईल. जेवढा करता येईल तेवढा तिला आपण कवर ते केलेलं आहे त्याला. तर बघू आता कसं काय. बघा पाणी तर बघा किती आहे बेकार. त्यांचा किल्ला पण झाकला आहे कौशिकचा. जरा रस्ता केला जरा रस्ता आहे बघा. कौशिक अंशूचा दोघांवर बनवला किल्ला गाईत. खूप मेहनत केली पोरावी. आणि पावसाने अशी वाट लावली ना काय बेकार झाकला एवढा. बघा आता काय होतंय ते बघू. पाऊस गेल्यावर नंतर समजल की मेहनत वाया गेली. हे बघा भिजलंय थंडाललंय. हे बघा सगळ्यांची मेहनत वाया जाऊन देणार नाही आपण. बघूया काय होतंय. काल लावली पावसाने वाट. रात्रभर परत होता तर सकाळी उठली पेंटिंग करून घेते. कारण की आज तिला बघायला येणार आहे. तर बघू आपण जेवढा तयार होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करू. तर पेंटिंग करून घेऊ. 7 वाजल्यानं नाही बघ पेंटिंगला सुरुवात केली. थोडा रेडी झाली आहे का बाकी बघू आपण काय. बघा आता किल्ला दिसायला कसला वाटतंय. कलरिंग केलं तर खालतीच बघता कलरिंग केलंय. आणि बघा जबरदस्त वाटतंय. एक नंबर माणूस बाय. एकदम मोठा पण केलेला आपण. हो 3 पेंटर आलेले तिथेशी मस्तपैकी. पेंटिंगला सुरुवात केलीच आहे. चालूच आहे. माणूस बाई कोशिश मारते POP मग आता मस्तपैकी त्यांनी बनवलं किनार आणि पेंटिंग करायला सुरुवात केली. आणि कौशिक काय बनवत असतं आता. पायऱ्या बनवत आहे हे बघा. अंशू तू काय बनवतस. त्याला माती मोलून देते तर एकदम घसारीत. कारण की लवकर झाला पाहिजे आपला किल्ला काहीच. मस्तपैकी चालू आहे काम. कलर सुकासाठी पंखा पण लावलाय. आपला किल्ला एवढा रेडी झालेला आहे. मी तर साईडला तर मानस भाई कलर मारते साईडला विटांना वगैरे. तर बघू आता किती तयार होतं. कारण मी आता चालू आहे कामावर. आणि पिमू काय बनवत आहे. होडी बनवते पिमू.
बघायला येणार आहेत. आपला किल्ला पूर्णपणे रेडी होता. मग पाऊस पडला त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा गोंधळ. पाऊस काय ओके करत कारण त्याच्यामुळे आता सिमेंट वगैरे मारत खालून आता लिकेज झाला. बघूया काय होतंय. किल्ला आपला रेडी झालाय, दाखव सर्वांना. हा हे बघा काहीच किल्ला रेडी झाला, पण पाऊस काय पाटला सोडत नाही. हे बघा लिकेज वगैरे, हे बघा लिकेज झाला वगैरे ते. तर काय आता बघूया, जेवढा झाला आता तेवढा आपण प्रयत्न केलेला आहे मस्तपैकी. हे बघा आपला किल्ला बघा पूर्णपणे रेडी झालेला आहे मस्तपैकी. जंजिरा किल्ला. पाऊस आला, वाट लावली, हां. कुठला किल्ला बनवला आपण? जंजिरा. ओके. सुंदर किल्ला बनवला. हां सांगा, जंजिरा किल्ल्याबद्दल काय माहिती सांगता येईल तुम्हाला? जंजिरा किल्ला हा आपल्या मावळ्यांनी जिंकलेला नाही. आपल्या महाराजांनी 3 वेळा युद्ध केला त्याच्यावर, पण ते जिंकता आलं नाही. आणि जंजिरा किल्ल्यावर एकूण 592 तोफा आहे. अच्छा. हां. तर हा किल्ला पूर्ण 4 बाजून समुद्रात आहे किल्ला. आणि 2 पाण्याचे तलाव आहेत. आणि जाण्यासाठी